नमस्कार, मी अश्विनी भावे. मी नुकताच अवघा रंग एकची झाला याचा प्रयोग सॅन फ्रान्सिस्को ह्या शहरामध्ये म्हणजे सॅन रमोनला पाहिला आणि इतका अप्रतिम शो झाला की म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत त्यांचं कौतुक करायला. 2 पिढ्या त्याच्यामध्ये होत्या आणि संगीत नाटक आहे, लाईव्ह म्युझिक होतं. इथे लहानाचे मोठे झालेले कलाकार वाद्यवृंद लाईव्ह सादर करत होते. हार्मोनियम, तबला याची साथ होती आणि अमोल दातार, परांजपे आणि शलाका डोळस हे 2 नवीन स्टार्स आर बॉर्न असं मला वाटतं आहे. इतकं अप्रतिम समजून काम केलं त्यांनी आणि लाईव्ह संगीत गाणं ही काही खायची गोष्ट नाही. तर मला असं वाटतंय की ह्या सगळ्यांची मोठ बांधणारे शीतल डोळस हे जे दिग्दर्शक आहेत त्यांचं मी खूप मनापासून कौतुक करू इच्छिते की इतका विश्वास असणं की एवढं मोठं डिफिकल्ट नाटक जे 2 पिढ्यांचा काय म्हणाला सांधा जुळवून आणतं असं एक वेगळंच नाटक जे खरोखर खऱ्या अर्थाने US मधल्या ऑडियन्स करता अतिशय सूचक आहे आणि खूप त्याच्यातल्या व्हॅल्यूज ज्या जपलेल्या आहेत त्याच्या म्युझिकमध्ये, लिखाणामध्ये. नाटक तर सुंदर आहेच, पण एखाद्या दिग्दर्शकाला असा विश्वास असणं की भारताच्या बाहेर आपण एक उत्तम काम, एक उत्तम नाटक सादर करू शकतो, तेवढे ताकदीचे कलाकार आपण घडवू शकतो, ह्या त्यांच्या विश्वासाला पहिली तर मला दाद द्यावी वाटेल. आणि बे एरियातला ऑडियन्स तर उत्तम आहेच, पण माझी अशी इच्छा आहे की हे नाटक USच्या प्रत्येक शहरामध्ये झालं पाहिजे. म्हणजे थोडक्यात असं म्हणेन की ह्यांचा जो सेट आहे ना तो सुद्धा इथल्या कलाकारांनी रंगवलेला, त्यांच्या हाताने रंगवलेला आहे. तो जरा कोरा करकरीत दिसतोय. नाटकामध्ये एक वाक्य आहे की हा जुना वाड्याचा सेट आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हा प्रयोग करून करून जुना करा ह्या वाड्याला आणि त्याच्याकरता काही मदत लागली तर माझी काही मदत होणारी असेल तर आय वुड लव्ह टू बी ऑफ सम हेल्प. आणि पुन्हा एकदा सगळ्या कलाकारांना, पडद्या मागच्या कलाकारांना सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि आज मला इथं येण्याची संधी मिळाली केवळ शीतलने आग्रह केला म्हणून आणि माझा योग होता असं म्हणेन मी. आणि मी भरून पावले. मला खूप आनंद झाला हा शो बघून. नाटक ज्या शहरामध्ये असेल, पुढचा शो LAला आहे, LAकरांना मी खरोखर मनापासून सांगेन की यू वोंट रिग्रेट इट. जस्ट प्लीज गो अँड एन्जॉय दिस शो आणि त्या रंगामध्ये वाहून जा. अवघा रंग एकची झाला. धन्यवाद.